देशभरात शेतकरी प्रश्नांवरून सरकार विरोधात असंतोष वाढत असताना संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने 20 जानेवारी रोजी राष्ट्रीय विरोध दिवस पाळण्यात आला। याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने केली। सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप करत शेतकरी विरोधी कायदे राबविण्यावर सरकार भर देत असल्याचा दावा आंदोलकांनी केला। देशात आजही स्वतंत्र कृषी बजेट नसणे हे शेतकऱ्यांवरील अन्याय असल्याचे सांगत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना 25 लाखांचे आर्थिक पॅकेज व सरकारी नोकरी तसेच शेतकरी विरोधी बीज विधेयक तत्काळ मागे घ्यावे अशा ठाम मागण्या संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या। या आंदोलनावेळी डॉक्टर ओमप्रकाश कुटेमाटे यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दात टीका केली। नवी दिल्ली या राजधानीमध्ये 365 दिवस शेतकरी आंदोलन अबाधितपणे चालवणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने आज संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय विरोध दिवस आंदोलनाचं आवाहन केलेलं आहे। त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून संयुक्त किसान मोर्चा, महाराष्ट्र राज्य किसान सभा, आयटक कामगार संघटना ह्यांच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रीय विरोध दिवस आंदोलन होत आहे। नवीन वीज विधेयक 2025ला विरोध, बियाणे विधेयक 2025ला विरोध, व्हीजी रामजी विधेयकाला विरोध, MSPच्या मागणीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करावा, कृषी बजेट सादर करावं, यासाठी हे आंदोलन संपूर्ण देशभर होत आहे।